नमस्कार, मधुस किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज बनवूया तिखट, झणझणीत आणि चविष्ट अशी सुक्या बोंबलाची चटणी। तर त्यासाठी इथे एक सुक्या बोंबलाची एक गड्डी घेतलेली आहे। आता आपण त्याचे साईडचे जे सालं आणि त्याची डोकी व्यवस्थित काढून घेऊया आणि त्याचे मध्यम साईजचे तुकडे करून घेऊया। आता हे बोंबलाचे तुकडे आपण तव्यावर भाजून घेऊया। आता हे बोंबील आपण व्यवस्थित भाजले गेले आणि ते काढून घेऊया। आता हे बोंबील आपल्याला 4 ते 5 मिनिटांकरता पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत, जेणेकरून त्याचे काळसरपणा दूर होईल आणि त्यानंतर काढून घ्यायचे। तोपर्यंत आपण इथे फोडणीला सुरुवात करूया। फोडणीमध्ये साधारण एक मोठा कांदा उभा चिरून आपण टाकूया। कांदा परतल्यावर यामध्ये टोमॅटो परतून घेऊया। आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून परतून घेऊया। आता यामध्ये काही पावडर मसाले टाकून मिसळून घेऊया। त्यामध्ये घाटी मसाला, गरम मसाला, हळद, धना पावडर आणि चवीपुरतं मीठ हे सर्व टाकूया। सुके बोंबील हे खारवलेले असल्यामुळे यामध्ये मीठ अतिशय बेताने टाकायचं आहे। आणि आता हे पाणी काढून घेतलेले हे बोंबील आपण यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेऊया। थोडीशी कोथिंबीर पण टाकूया। तर सुक्या बोंबलाची ही चटणी तांदळाच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट लागते। तर मंडळी, अशी ही आपली सुक्या बोंबलाची चटणी बनवून तयार आहे। तर आपणही ही रेसिपी एक वेळ करून पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीसह। धन्यवाद।